नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 24 मार्च रविवारी होलिका दहन आहे आणि पौर्णिमा तिथी या दिवशी सकाळी 9:54 सुरू होणार आहे. तर 25 मार्च रोजी ही पौर्णिमा दुपारी 12:29 संपणार आहे. अशा स्थितीमध्ये 24 मार्च रोजी होलिका दहन हे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केले जाईल. त्याचप्रमाणे आपण दर महिन्याला सत्यनारायण पूजाही करत असतो. तर आपल्याला हे सत्यनारायण कधी करायचं आहे तर बघा, पौर्णिमा ह्यावर्षी 2 दिवस आलेली आहे. एक म्हणजे 24 मार्च आणि दुसरं म्हणजे 25 मार्च. त्याचप्रमाणे 25 मार्च रोजी चंद्रग्रहण देखील आलेलं आहे. मग आपण या दिवशी सत्यनारायण पूजा करायची का, किंवा केलेल्या सत्यनारायण पूजेची उत्तर पूजा कधी करायची याविषयीची माहिती बघणार आहोत. तर बघा, पौर्णिमा तिथी ही 24 तारखेला दुपारी चालू होत असल्यामुळे आपल्याला सत्यनारायण हे प्रदोष काळामध्ये 24 मार्च रोजी रविवारी करायचं आहे. सत्यनारायण पूजा ही आपण प्रदोष काळामध्ये म्हणजेच 4 वाजेपासून ते 7 वाजेपर्यंत करत असतो. तर आपल्याला सत्यनारायण पूजा ही 24 तारखेला होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे. त्याचप्रमाणे याची उत्तर पूजा ही आपल्याला 25 तारखेला सोमवारी करायची आहे. 25 तारखेला सोमवारी ग्रहण 10:25 चालू होणार आहे. तर तुम्ही 10:25 अगोदर म्हणजे 10:30 वाजेच्या आतमध्ये तुम्ही या सत्यनारायण पूजेची उत्तर पूजा करू शकतात. किंवा मग तुम्हाला सकाळी सत्यनारायण पूजेची उत्तर पूजा करायला जमलं नाही तर बघा, चंद्रग्रहण ज्यावेळेस दुपारी संपणार आहे त्यावेळेस तुम्ही चंद्रग्रहण संपल्यानंतर तुम्ही सत्यनारायण पूजेची उत्तर पूजाही करू शकतात. तर बघा, यावर्षी आपल्याला रविवारी होळीच्या दिवशी सत्यनारायण पूजाही करायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.